आणि मग शिवजींच्या एवढं सगळं ऐश्वर्य पाहून शिवजींच्या डोळ्यामधून अचानक आनंदाचे अश्रू या सृष्टीवरती पडायला की मी गेले तर पण आज एवढं मोठं ऐश्वर्य शिवजींच्या डोळ्यामध्ये असलेले अश्रू या जमिनीवरती पडायला लागले आणि जमिनीवरती पडता पडता त्या अश्रू जसे जमिनीत पडले तिथे पौधा निर्माण झाला हे झाड मोठं झालं कशाचं होतं शिवजींनी जो अवतार धारण केलेला होता शिव सगुण साकार रूपामध्ये आल्यानंतर रुद्र बनलेले आहे आणि मग रुद्र ज्या वेळेला हे पाहून राहिले ते ऐश्वर्य हे एवढं मोठं आणि रुद्राच्या डोळ्यामधून आलेल्या अश्रूंमधून एक पौधा बाहेर आला त्याचा विशाल वृक्ष बनला कशाचा होता रुद्राच्या अक्षामधून बनला म्हणून बनला रुद्राक्ष रुद्राच्या अक्षामधून म्हणजे डोळ्यामधून पडलेल्या थेंबापासून रुद्राक्षाची निर्मिती झाली आणि ते रुद्राक्ष शिवाला प्रिय झाले एक मुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे एक मुखी रुद्राक्ष असतो 2 मुखी 3 मुखी 4 मुखी वेळेच्या अभावी तेवढं सगळं सांगणं शक्य होत नाही परंतु सर्वात महत्वाचा रुद्राक्ष मानला जात असेल आपण आपल्या मतलबाचं पाहायचं तर तो 7 मुखी रुद्राक्ष 7 मुखी रुद्राक्ष जो धारण करतो किंवा जवळ वाढवतो तुम्ही पर्समध्ये जरी ठेवला सोबत ठेवला तरी तेवढाच फायदा जो व्यक्ती ठेला घेऊन चालतो ना भाजीपाला वगैरे येते किंवा केळी विकत असेल तोही व्यक्ती 3 वर्षामध्ये धनवान बनून जातो लखोपती बनतो 7 मुखी रुद्राक्षाची महिमा खूप मोठी प्रत्येक स्त्री पुरुषाने घालावा आणि असं नाही कोणाच्या मोतीत गेलं काढून ठेवावं लागते कुठलाही नियम रुद्राक्षाला लागत नाही लोकांनी विनाकारण लावून दिलं रुद्राक्ष घातलं की मोतीत जाते रुद्राक्ष घालं पाडण पण झालं त्याला पाहायला जाते शरीर गुणधर्म स्त्रियांना जो प्राप्त होते त्यावेळेला रुद्राक्ष आहे शिवाचा निवास कुठे स्मशानामध्ये मग मोतीमध्ये गेल्यानंतर रुद्राक्ष नसतं तूच तर तिथे आहे 7 मुखी रुद्राक्ष अति महत्वाचे 7 मुखी रुद्राक्ष धारण करा जो व्यक्ती नेहमी आजारी राहतो त्याने 3 मुखी रुद्राक्ष धारण करा ज्या विद्यार्थ्याला टॉपर बनायचं असेल की तुम्हाला चांगला अभ्यास चांगला लक्षात राहावा त्यांनी 2 मुखी रुद्राक्षाचा हे करावा ज्या घरामध्ये पती पत्नीचं नेहमी भांडण होत राहते त्यांनी गौरी शंकर जो रुद्राक्ष येतो तो धारण करावा किंवा घरामध्ये ठेवावा पंचमुखी रुद्राक्ष अति महत्वाचा आहे तो धनवान तर बनवतेच पण सोबतच ब्लड प्रेशर सारखे आजार असतील हाय बीपी असेल लो बीपी असेल मस्तिष्क दुर्बलता असेल फिट्स सारखे आजार येत असतील तर पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा ज्या व्यक्तीला फिट्स सारखे आजार येतात चक्कर येत राहतात डोळ्यासमोर अंधारी येते 5 मुखी रुद्राक्षाला तुम्ही उगाडून थोडंसं सवनामध्ये चाटण द्या तर तो आजार चांगला होतो ज्याला बीपी सारखा आजार असेल त्यांनी तांब्याच्या घरामध्ये रात्रीला रुद्राक्ष ठेवून द्यायचा आणि ते सकाळी पिऊन पाणी प्या बीपी कंट्रोल होते शुगर बनण्यासाठी 10 मुखी रुद्राक्ष अतिशय चांगला मानला जातो पण याच्या 5 मुखी रुद्राक्षाला सोडला तर सगळ्यांच्या किमता खूप आहे वेगवेगळे रुद्राक्ष समजलेले आमच्या गळ्यामध्ये तुम्हाला दिसतील 7 मुखी पंचमुखी हे सगळे 6 मुखी रुद्राक्ष 2 मुखी रुद्राक्ष वेगवेगळे रुद्राक्ष रुद्राच्या अक्षामधून ज्याची निर्मिती झालेली आहे आणि मग असा रुद्राक्ष
आपण जर धारण केलं ना, ज्या लोकांना रुद्राक्ष वगैरे पाहिजे असतील त्यांनी आमच्या आश्रमला येऊन जे स्टॉल आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे रुद्राक्ष मिळतात. आपण इथे येऊन घेऊन जाऊ शकता. रुद्राक्ष मस्तिष्क दौर्बल्य जर असेल तर मी तुम्हाला सांगतो, 2 मुखी किंवा 3 मुखी रुद्राक्षाचा खूप चांगला महिमा ज्या व्यक्तींना हे करायचं असेल. आपल्या घरामध्ये केलेली निष्ठा राहते किंवा काही आणखी अशा व्यक्तींनीही किंवा धन आलेलं पुरत नाही. धनचा अर्थ लोकांचा नाही, खोदून काढलेला नाही. तुम्ही जी कमाई करून आणली आहे ती पुरत नाही. अशा वेळेला काय करायचं, एक छोटासा नियम आहे. बस शिवमंदिरामध्ये 1 लोटा जल घेऊन जा. 1 लोटा जल घेऊन गेला, गणपतीची दिवस आहे दुर्वा घेऊन जा. पिवळ्या रंगाचे फुलं घेऊन जा, पिवळ्या रंगाचं. विशेष करून शिवजीला जी पिवळी फुलं वाहतो आपण, त्यामुळं मनुष्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते. जर घरामध्ये एखादा व्यक्ती पिऊन जास्त राहत असेल आणि असं वाटत असेल की याची दारू सुटत नाही, एक काम करा, तो अर्धवट पिलेली दारू जर शिल्लक असेल ना तर ते चोरा द्यायची, लागलं तर दणके खा, त्याच्यात दुसरं काही भरून ठेवायचं. ते दारू त्याची घ्या आणि त्यासोबत एक रुद्राक्ष येते 9 मुखी. तो रुद्राक्ष काहीच नाही करायचं, त्याला पाण्यामध्ये ठेवा. त्या रुद्राक्षाचं पाणी त्याच्यामध्ये टाका, सरळ सरळ गावाच्या बाहेर स्मशानाच्या अलीकडे किंवा डायरेक्टली स्मशानामध्ये डाव्या बाजूला गड्डा खोदा आणि त्याच्यात पाटली दाबून दे. जेवढं खोल दाबा तेवढं ते मागतात. भोलेनाथाचा निवासच तिथे आहे, त्याच्याला काळजी करू नका. जो व्यक्तीचं नाव घ्या, त्याच्या आईचं नाव माहीत असेल तर अधिक चांगलं. अमका पुत्र राम, त्याची दारू सुटो हे भोलेनाथ. आणि बघा ते रोज द्या फक्त, बाकी काहीच नाही. जा प्लेन करून बिल बिल बघायला